नमस्कार मंडळी, आपण आज आलेले मोशीमध्ये किसान प्रदर्शनाला आणि आता माझ्या मागे बघताय हरित दालन हा एक काउंटर आहे आतमध्ये, जे की डेअरीमध्ये जे काही प्रोडक्ट लागतात ते आतमध्ये सगळे मिळतात. आतमध्ये आपण जाऊन पाहूयात. माझ्या मागे बघताय तुम्ही गोधनचं पूर्ण काउंटर आहे. तर इथं डेअरीमधले जे काही इक्विपमेंट लागतात म्हणजे मिल्किंग मशीन पासून आणि नंतर दुधापासून जे काही बाय प्रोडक्ट बनवतो आपण त्याच्या पण मशिनरी आहेत. तर आतमध्ये जाऊन आपण पाहूयात की कोणत्या कोणत्या मशिनरी आहेत, कशा आहेत. तर मॅडम, आपल्याकडे कोणते कोणते प्रोडक्ट आहेत आणि त्याविषयी डिटेलमध्ये आपल्याकडे माहिती सांगा. तर नमस्कार सर, आपली जी कंपनीचं नाव आहे ते गोधन आहे आणि आपण छोट्या शेतकऱ्यांपासून मोठ्या शेतकऱ्यापर्यंत वेगवेगळे मशीनचे मॉडेल्स बनवलेले आहेत. तर आपलं सगळ्यात छोटं जे मॉडेल आहे तुम्ही ते बघू शकता. ते जे आहे आपलं GS 120 ऑइल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 4 ते 5 जनावरांचं दूध काढू शकता. त्याच्यानंतर आपले जे मॉडेल्स आहेत ते हा सगळ्यात आपला जास्त सेलेबल मॉडेल आहे. ह्याचं नाव आहे GS 150 ऑइल. ते 8 ते 10 जनावरांसाठी चालतं. मग गाई असू देत किंवा म्हशी असू देत, दोन्हींना पण चालतं. हे मशीन असं मशीन आहे सर की 3 in 1 आपण ह्याला बोलू शकतो. लाईट असेल तर लाईटवर पण चालतं, जर लाईट नसेल तर इंजिनवर पण चालतं. आणि अजून एक म्हणजे ह्याचं फीचर की हे इन्व्हर्टरवर सुद्धा चालतं. ह्याच्यासोबत आपण 1 yearची तुम्हाला वॉरंटी देतो शेतकऱ्यांना आणि तुम्हाला सगळे स्पेअर पार्ट्स आपल्याकडे अवेलेबल होऊन जातील. आणि शेतकऱ्यांच्या गोठ्यावरती जर बोलवायचं असेल तर तेही देता तुम्ही? हो, त्यांना जर होम डिलिव्हरी सर्व्हिस हवे असेल तर तेही आपण देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता जसं तुम्ही हे मॉडेल्स बघितले, हे आपले फिक्स्ड मॉडेल्स आहे. कधी कधी शेतकऱ्यांना गोठ्यामध्ये लांबपर्यंत मशीन घेऊन जायची असती तर त्याचं पण सोल्युशन आपण काढलेलं आहे. तुम्ही हे मॉडेल आपलं बघू शकता. हे जे आहे ते आपलं मुव्हेबल मॉडेल आहे, म्हणजे ज्यालाच आपण बोलतो की ट्रॉली मॉडेल. हे तुम्हाला 8 ते 10 जनावरांसाठी चालतं. हे पण आपल्या वेगवेगळ्या व्हेरियंट्समध्ये अवेलेबल आहे. आता हे जर बघितलं तर हे सिंगल बकेट आहे, सिंगल क्लस्टर सोबत आहे. हे सेम आपण सिंगल बकेट डबल क्लस्टरमध्ये पण अवेलेबल आहे, परत डबल कॅन्समध्ये पण अवेलेबल आहे, डबल बकेट पण अवेलेबल आहे. म्हणजे जशी जितके शेतकऱ्यांना रिक्वायरमेंट आहे त्यांच्यानुसार आपण देतो? हो, जशी शेतकऱ्यांना रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे आपण कस्टमाइज करून कस्टमरला देऊ शकतो. तर हे जे आपले मॉडेल्स आहेत ते बेल्ट ड्राईव्ह मॉडेल्स आहेत. बेल्ट ड्राईव्ह मॉडेल्समध्ये आपण काय करतो तर तुम्ही बघू शकता, इंजिन, STP मशीन आपण एकत्र वापरू शकतो. ह्याच्यामध्ये वॉटर स्प्रेअर पण येतो. वॉटर स्प्रेअरने तुम्ही गोठा धुण्यासाठी किंवा गाई म्हशी धुण्यासाठी आपण वापरू शकतो. इंजिन जे आहे ते आपण लाईट ज्यावेळी नसेल तर मशीनला इंजिन सोबत पण आपण यूज करू शकतो. असे बऱ्याच व्हेरिएशन्स आहेत सर आमच्या कंपनीच्या. जसं की कोणाला पार्लर बनवून हवा असेल किंवा 6 बकेट्स मशीन हवे असतील, 8 to 10 बकेट्स मशीन, आपण तेही कस्टमाइज करून शेतकऱ्यांना अवेलेबल करून देतो. आपण काय केलंय सर, एक शेतकऱ्यांसाठी छोटासा मॉल तयार करायचा प्रयत्न केलाय, ज्याच्यामध्ये मिल्किंग मशीन, चाफ कटर, डेअरी इक्विपमेंट हे सगळे प्रॉपर रेंज आपण अवेलेबल करून दिलेले. तर हे आपले चाफ कटर्स आहेत सर. हे आपल्या चाफ कटरचे सगळ्यात मोस्ट सेलेबल मॉडेल्स आहेत आणि मेन ह्याचं बेनिफिट म्हणजे हे शासनमान्य सबसिडी पण ह्याला भेटून जाते. महाडीपीटीची ह्याला सबसिडी पण अवेलेबल आहे. तर हे आपले जे मॉडेल्स आहे ते 5 ब्लेडचं मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा 5 ब्लेड्स आहेत. एक फिक्स ब्लेड असतो जो कंटिन्यू ह्याला मशीनला धार करायचं काम करतो. ह्याच्यामध्ये गेअर ॲडजस्टमेंट सुद्धा आहे. गेअरमध्ये तुम्ही 1 इंच ते 1.5 इंच तुम्ही चाराची साईज ॲडजस्ट करू शकता. प्लस ह्याच्यामध्ये अजून एक फीचर आपण दिलेलं आहे की हे रिव्हर्स फॉरवर्ड स्विच पण येतं. म्हणजे चारा ज्यावेळी तुम्हाला रिव्हर्स करायचं असेल किंवा कधी अडकली कुठली तर तुम्ही रिव्हर्स काढून ती काढूही शकता. हा जो आपला आहे तो प्रो मॉडेल आहे. हा असा मॉडेल आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही मोटर आणि इंजिन दोन्हीवर वापरू शकता. त्या मेन मॉडेलची कॅपॅसिटी आहे सर, एका तासाला 2 टन किलो चारा कट करू शकतो. म्हणजे मोठ्या शेतकऱ्यांसाठी एकदम उपयोगीचं आहे. हो, बेस्ट. आणि ह्याच्यामध्ये जर काही शेतकरी असे छोटे शेतकरी आहेत ज्यांना 2-3 गायांसाठी पण हवे कडबाकुट्टी, तर त्याच्यासाठी पण आपले छोटेवाले मॉडेल्स आहेत सर, तुम्ही बघू शकता तिकडे. जसं की मी तुम्हाला म्हटलं आपल्याकडे मिल्किंग मशीन्स आहेत, चाफ कटर्स आहेत. आता मी तुम्हाला डेअरी प्रोसेसिंगची पण इक्विपमेंट्स दाखवते. तर हा आपली फर्स्ट रेंज आहे की क्रीम सेपरेटर, म्हणजे दुधातला फॅट सेपरेट करायची मशीन. माझा हा जे प्रोडक्ट आहे ते दुधानंतर प्रोसेसिंग करायची ज्यांना त्यांच्यासाठी. आता ह्याचं जर आपण दुधामधून जर क्रीम सेपरेट केलं तर ह्याचे 2 प्रोडक्ट्स आपण बाय प्रोडक्ट्स बनवू शकतो. एक तर तूप आहे, एक आहे बटर. हे तुम्ही दोन्ही वेने यूज करू शकता. बरं, ही मशीन कशा प्रकारे चालते किंवा कसं सेपरेट होतं? आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं हे सेंट्रीफ्युगल फोर्सवर चालते. हे जे आहे ह्याच्यामध्ये प्लेट्स असतात. ते प्लेट्स रोटेट होऊन एका साईडनी क्रीम बाहेर येतं, एका साईडनी दूध बाहेर येतं. तर दूध असतं ते 0 फॅट दूध असतं. तर नेक्स्ट तुम्ही आपण बघू शकता हे पनीर प्रेस मशीन आहे. ह्याच्यामध्ये पण बरीचशी व्हरायटी ऑफ पनीर प्रेस अवेलेबल आहेत. 5 किलो, 10 किलो, 15 किलो असे वेगवेगळे व्हेरियंट्स ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. आता जसं की मी तुम्हाला सर सांगितलं की आपले जे क्रीम काढल्यावर 2 बाय प्रोडक्ट्स होतात. एक तर तूप बनलं जातं, एक तर बटर बनलं जातं. त्यातलंच एक आपण हे वालं मशीन आहे की ह्याच्यामध्ये आपण बटर चर्निंग करतो, म्हणजे ह्याच्यामध्ये लोणी बनवायचं काम किंवा बटर बनवायचं काम आपण करतो. ठीक आहे, ह्याच्यामध्ये पण बरेचसे व्हरायटीज अवेलेबल आहेत.
20 लिटर, 30 लिटर, 40 लिटर. आता हा जो आहे तो 40 लिटरचा बटर चर्निंग मशीन आहे. बटर चर्निंग नंतर सर हा जो आमचा इक्विपमेंट आहे तो खवा बनवायचं मशीनचा आहे. आता खवा बनवायचं मशीन काय सर, कारण की आता शेतकऱ्यांना दुधाला भाव भेटत नाहीये. भाव भेटत नसल्यामुळे ते त्याचे बाय प्रोडक्ट्स बनवून जर विकलं तर ॲटलिस्ट त्यांचा प्रॉफिट थोडाफार तरी होऊ शकतो. तर हा जो प्रोडक्ट आहे तो खवा बनवायची मशीन आहे. हा जो आमचा मॉडेल आहे तो 30 लिटरचा खवा बनवायचं मशीन आहे. ह्याची जी क्षमता आहे ती 20 लिटरची आहे. कधी कधी काय होतं ना सर, शेतकऱ्यांना दूध रात्री डेअरीला देणं जमत नाही किंवा त्यांना सकाळी यूज करायचं असतं बाय प्रोडक्ट्स बनवायसाठी. तर त्यासाठी हे आपण BMC असतं. BMC म्हणजेच बल्क मिल्क कूलर. ह्याच्यामध्ये दूध 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण थंड ठेवू शकतो. ह्यानी काय होतं की दुधाची लाईफ वाढती, की जी 1 दिवसाची असते ती 4 दिवसापर्यंत आपण ह्याला वापरू शकतो. ह्याची लाईफही होऊन जाते. तर तुम्हाला बाकी सगळ्या मशीन्सची माहिती हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरला संपर्क साधू शकता. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आपले गोधनचे प्रोडक्ट्स ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरला संपर्क साधू शकता. प्लस आपली होम डिलिव्हरी आहे अवेलेबल ऑल ओव्हर इंडिया. तुम्ही कुठंही मशीन्स मागवू शकता आणि टेक्निकल सपोर्टसुद्धा आहे. तर आम्हाला नक्कीच चूज करा.